नमस्कार मैत्रिणींनो. आज मी कशी दिसते पहिल्यांदा ते कमेंट करून सांगा. आणि आज मी एक सांगणार आहे सकाळचा झालेला इन्सिडेंट आमच्या घरातला. तर मी बसले होते, त्यांना म्हणलं आज संडे आहे, तर आज आपण कुठेतरी जाऊया बाहेर मस्त. ते बोलले रोजच बाहेर जाती, रोजच खाती, तुला काय पाहिजे तूच मालकी नाही. असं बोलल्यावर मला थोडासा विचार पडला. मी त्यांना बोलली, काय हो तुम्ही काय देता मला? कधी तर मागितलं तर वाद घालता मरणाचा, आणि काय देता सांगता मोठं तुझंच आहे तू घेती असं. ते वाद झाला, दोघांचं बोलणं झालं, सगळं झालं. तुम्हाला माहिती दाजींचा स्वभाव कसा आहे. त्यानंतर मी आपली बसले थोडीशी इथे येऊन डायनिंग टेबलवर आणि थोडा विचार केला की अरे म्हणलं आपण आपल्या आईच्या घरी असताना, कॉलेजला जाताना किंवा शाळेत जाताना कधी 2 रुपये मागताना किती भ्यायचो, आई 2 रुपये दिली काही ना बरं होईल. आणि कधीतरी जाताना कुठं बाहेर मैत्रिणीसोबत वगैरे 10 रुपये दिले तरी अरे 10 रुपये दिले आईने, ते 10 रुपये 2-2 रुपये करून खर्च केलेले आहे आपण आपल्या काळात. 10 रुपये म्हणजे 100 रुपये तेव्हाच्या काळातले. आणि आता आपल्याला आपला नवरा आपलं ATM आहे. आपण कुठेही गेलो, एक कॉल, अहो मला इथं ना हे घ्यायचे पैसे पाठवून द्या, नवरा लगेच बिचारा पाठवतो. आणि जर नवऱ्याने बिचाऱ्याने चुकून जर विचारलं कधी, कशाला पाहिजे, मग त्या बिचाराचं काही खरंच नाही. किती जणी आहेत ज्या खरं म्हणतील, खरं बोलायचं, खरं तुमचा नवरा नाही आहे तिथं बघायला, पण खरं सांगा. अशा किती आहेत की तुमचा नवरा तुमच्यासाठी जीवापाड करतो, तुम्हाला पाहिजे ते देतो, तुम्हाला जी वस्तूवर हात ठेवला ती वस्तू तुम्हाला मिळते. तुमच्या परिस्थितीनुसार नवऱ्याचे पगार समजा 10,000 आहे, तरी तुमचा नवरा त्यातले तुम्हाला 2,000 तरी खर्च करतो. नवऱ्याला ₹1,00,000 पगार, तुमच्या नवरा 20-25,000 खर्च करतो. लाखाने असेल लाखो रुपये खर्च करतो. तरीही त्या नवऱ्याला भांडणाऱ्या माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी किती, की तुम्ही मला काय देता. माझ्या आईच्या घरी असताना मला सगळं मिळायचं आणि तुम्ही मला काय देता. आज मी बसल्या बसल्या हा विचार केला आणि इतकं हसायला आलं मला. आणि मलाच कळलं नाही की अरे हे खरं आहे, कटू आहे पण सत्य आहे. आईच्या घरी काही मिळत नाही असं नव्हता भाग, तिथं पण मिळायचंच असं नाही. पण जे नवऱ्यावर हक्काने मिळतं ना, जे की मला हे पाहिजेच, आणि ते नवरा त्या प्रेमाने आपल्यासाठी रेडी करतो, हजर करतो, देतो, त्या गोष्टीची सर कधीच येत नाही. म्हणजे हक्काचा आपला ATM आपला नवरा. बरोबर आहे का नाही मैत्रिणी, सांगा. कसंही असेल, भांडतो तुम्हाला, कधी तुमच्या चुका काढतो, सगळं 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 मान्य आहे. पण तुमचे सगळे हट्ट पुरवणारा, सगळे तुमची काळजी घेणारा, तुम्हाला पाहिजे नको ते बघणारा तुमचा नवरा. वडील आहेच आपले, आपल्या वडिलांची जागा कोणीच नाही घेऊ शकत. पण आता कोण आपल्यासोबत आहे तो आपला नवरा. बरोबर कमेंट करून सांगा. जे हट्ट आपले कधी पुरले नव्हते ते हट्ट आपला नवरा पुरवतो का नाही. माझ्यासारख्या किती मैत्रिणी तर नक्की कमेंट करा. आणि प्लीज निगेटिव्ह कमेंट नका करू. बाय बाय, थँक्यू नवरोबा.